काश्मीरमधील सौंदर्याने नटलेल्या पहलगाममध्ये एक भीषण दहशतवादी हल्ला झाला आहे। या हल्ल्यात 28 निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झालेत। देशभरातून या क्रूर कृत्याचा तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे। अकोल्यातही भाजपच्या वतीने हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे। काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा देशभरात तीव्र निषेध केला जात आहे। या अमानवी हल्ल्यात 28 निष्पाप पर्यटकांनी आपला जीव गमावला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत। या हृदयद्रावक घटनेनंतर अकोल्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीने मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली आहे। महाराणा प्रताप उद्यानाच्या समोर आयोजित या श्रद्धांजली सभेला खासदार अनुप धोत्रे, भाजपचे वरिष्ठ पदाधिकारी आणि असंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। सर्वांनी एकत्रित येत दहशतवादाचा तीव्र शब्दात निषेध करत हल्ल्यातील सर्व हुतात्म्यांना शांततेची आणि आदरांजलीची भावना व्यक्त केली आहे। देशाची एकता आणि शांततेवर घात केलेल्या या दहशतवादी हल्ल्याचा निषेध करताना सर्व स्तरातून एकच मागणी पुढे येत आहे। अशा कृत्यांचा कठोर बदला घेण्याची गरज आहे। अकोल्यात श्रद्धांजली कार्यक्रमात उपस्थित असलेले खासदार अनुप धोत्रे आणि भाजप पदाधिकाऱ्यांनीही हा संदेश दिला आहे। अशा घटनांमुळे देश अधिक एकवटतो आणि शांततेसाठी लढण्याची आपली कटिबद्धताही अधिक दृढ होते।